नमस्कार, आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता. तुम्ही जे उपोषणाला बसलेले तर तुमच्या शासनापर्यंत काय मागण्या आहेत? आमच्या मागण्या इथं की आत्तापासून आम्हाला चौकशीसाठी 4 पत्र दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी, उपकार्यकारी अधिकारी यांनी आम्हाला 4 पत्र देऊन आत्तापर्यंत चौकशी झालेली नाही. पहिलीचा ज्याप्रमाणे त्यांनी चौकशी केली, परंतु त्यांना आम्हाला अहवाल दिलेला नाही. आत्तापासून कुठलीही चौकशी झालेली नाही आणि आम्हाला जे काही बजेट आहे ते आत्तापासून काही आम्हाला सांगितलेलं नाही. त्यामध्ये रोजगार सेवकाने मयताचे नावं मस्टरवर टाकलेले आहेत, हजार लोकांचे नावं मस्टरवर टाकलेले आहेत. ती पूर्णपणे त्याची चौकशी झाली पाहिजे. आता चौकशीसाठी समजा तुम्ही जे टाकलेले आहे तर त्यामध्ये तुमच्या कामाचं स्वरूप कसं आहे ते थोडंफार तुम्ही सांगू शकता का? रुंदीकरण एम.बी. प्रमाणे त्याचे काम रुंदीकरण, लांबी रुंदी, नालीकरण हे अजिबात बरोबर झालेलं नाही. ते पूर्णपणे चुकीचं आहे. 33 फुटाचा रस्ता पाहिजे, तो 10 फुटाचा रस्ता केलेला आहे. मग आता ज्या वेळेस समजा तुमच्या शासनाने जर समजा तुमच्या कामाचा पाठपुरावा केला तर तुमची पुढची अपेक्षा काय आहे? तुम्हाला कामच जसं जे काम केलेलं आहे त्याच कामामध्ये तुम्ही सहमत आहे का? त्या कामाचा लेखाजोखा करून परत अहवाल काढून परत ते काम झालं पाहिजे? पहिली गोष्ट, उपकार्यकारी अधिकारी यांनी आम्हाला 2012पर्यंत पत्र दिले आहेत. त्याची पहिली कार्यकारी उपाधिकारी याची पहिली चौकशी झाली पाहिजे. बरं. आणि दुसरं म्हणजे ज्या पद्धतीचं काम झालेलं आहे, आता जसं की तुम्ही सांगितलेलं आहे की तुमचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही कशावरून ठरवता की तुमचं काम जे आहे ते निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे? तर ते दिसायला आहे. नाल्या व्यवस्थित नाही तर रोड टाकला, आपल्या नाल्या टाकल्या पण नाल्या नाही तर खडीकरण करायचे तर खडी काय मस्तीच चांगली आणि रोडचं डबर टाकलेलं आहे.